आहे भाविता नवखंडकर आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण ज्योतिबा मंदिरमध्ये रांगोळी सेवा दिलेली आहे। तसं अनेक ठिकाणी आम्ही ऑर्डर्सवर पण रांगोळी घेतो। आता अनेक मंदिरमध्ये पण काढलेलं आहे, जसं की सुळेभावी लक्ष्मी मंदिर तिथे पण रांगोळी सेवा दिलेली आहे आम्ही। परत कपिलेश्वर मंदिर तिथे पण रांगोळी सेवा दिलेली आहे आणि हिंडलगा गणपती तिथे पण रांगोळी सेवा दिलेली आहे। अशा अनेक म्हणजे थीम वाईज आम्ही रांगोळी सेवा वगैरे देतो। तिथली रांगोळी आम्हाला साधारण 2 दिवस लागले, आधीपासून स्केच वगैरे मग कलरिंग वगैरे असं 2-2.5 दिवस लागले। आता सध्या तरी आम्ही 5 जण आहे। आता इथं आम्ही 5 जणांनी काढलेली आहे। असे अनेक आहेत, म्हणजे कधी कोणाला वेळ वगैरे भेटतात तेव्हा येतात ते। सध्या तरी आता हेच रांगोळीच हे आहे। बाकी हा बेळगाव सोडून कुठून बाहेर बोलवलं तर आम्ही तिथेही जातो। हॅलो नमस्ते, माझं नाव सात्विक आहे आणि आमचं टीम आहे। आमच्या टीमचं नाव सात्विक कला म्हणून एक नवीन आम्ही इन्स्टा पेज ओपन केलंय, मग त्याला फॉलो करा। मग आम्ही इथं 8 वर्षापासून आम्ही रंगोली सेवा करतो। आमचं 8th इयर हा आम्ही करालोय। मग आमचं किती मंदिरकडून लई प्रोत्साहन भेटते म्हणून आम्हाला इकडं एवढं छान आम्ही करतो। मग ते आम्ही दरवर्षी एक टॉपिक वर असते रंगोली, असं कुठलं असं नॉर्मल रंगोली नाही। आता आज तुम्ही रंगोली बघितला तर ते एक ज्योतिबाच्या काठीवर चव्हाट गल्लीमध्ये ते मेन आहे की त्याच्याबद्दल आम्ही स्टोरी क्रिएट केलोय। मग एवढं